नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील कोणताही टेबल किंवा मजकूर कसा प्रिंट करायचा ते शिकणार आहोत. आता त्याकरिता येथे हा एक टेबल आहे. तो टेबल मी आता येथे अशा प्रकारे सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेज लेआउटमध्ये जायचं आहे. पेज लेआउट ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रिंट एरिया हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर सेट प्रिंट एरियावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेट प्रिंट एरियावर क्लिक केल्यानंतर तेवढा भाग सिलेक्ट होईल. तुम्ही येथे पाहू शकता भाग सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर येथे प्रिंट हे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल. येथे प्रिंटर सिलेक्शनचे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुमचा प्रिंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. मी सध्या इथे मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, तुम्ही तुमच्या प्रिंटरचं नाव येथे सिलेक्ट करून डायरेक्ट प्रिंट देऊ शकता. आता मी सध्या इथे प्रिंट टू PDF करतोय. एवढं झाल्यानंतर तुम्हाला जर पोर्ट्रेटमध्ये पाहिजे असेल ओरिएंटेशन तर पोर्ट्रेट ठेवायचं आहे, किंवा लँडस्केपमध्ये जर प्रिंट पाहिजे असेल तर लँडस्केप करायचं आहे. अशा प्रकारे आता इकडे लोडिंग होत आहे. हे बघा, इथे लँडस्केप झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे पेज देखील सेट करू शकता. मी इथे A4 पेज साईज सिलेक्ट करत आहे. A4 साईज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला पेज सेटअप करायचा असेल ते देखील करू शकता. पेज सेटअपवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. पेज सेटअपवर क्लिक केल्यानंतर मी मार्जिन्सवर जातो आहे. मार्जिन्सवर गेल्यानंतर आता मी इथे लेफ्ट मार्जिन थोडी वाढवतो आहे, जेणेकरून ह्या साईडला ह्या टेबल आपला जाईल. एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. हे बघा, थोडा जो टेबल आहे तो सरकला. असं तुम्हाला मार्जिन्स ॲडजस्ट करून येथे तुम्हाला जो टेबल आहे किंवा तुमचा मजकूर आहे तो सेंटरमध्ये आणायचा आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंटवर क्लिक करायचं आहे. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आहे इथे हा जो टेबल आहे तो प्रिंट होईल. आता मी सेव्ह करतोय, त्यामुळे आता डॉक्युमेंट्समध्ये मी इथे नाव देतो आहे टेबल. जर तुम्ही देखील अशा प्रकारे PDF मध्ये कन्वर्ट करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करून येथे प्रिंट द्यायची आहे. आता एवढं झाल्यानंतर मी येथे सेव्हवर क्लिक करत आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर हे बघा, नाव प्रिंटिंग असं आलेलं आहे आणि येथे प्रिंटिंग होत आहे. आणि माझी आता प्रिंटर कनेक्ट नसल्यामुळे माझा जो हा टेबल आहे तो डॉक्युमेंट PDF मध्ये कन्वर्ट होईल. हे पहा, येथे अशा प्रकारे माझा जो टेबल आहे तो प्रिंट झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील कोणताही मजकूर किंवा टेबल कशा प्रकारे प्रिंट करायचा ते शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.